खासदार कल्याण काळे यांनी फुलंब्री तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली, जिथे त्यांनी महसूल, कृषी आणि पाणी पुरवठा यासह विविध विभागांची माहिती गोळा केली। तसेच पंचायत समिती कार्यालय व नगरपंचायत कार्यालयांतर्गत येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला। बैठकीत काळे यांनी कामाचा वेग आणि विविध विभागातील भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त केली। लाचेशिवाय कोणतेही काम होत नसल्याची तक्रार अनेक उपस्थितांनी केली। काळे यांनी या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले। खासदारांनी प्रत्येक विभागातील कामाचा आराखडा, अंदाजे खर्च, झालेला खर्च आणि केलेल्या कामाचे प्रमाण याची छाननी करून विसंगती व अनियमितता उघडकीस आणली। विभागातील कामकाजात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले। काळे यांच्या आढावा बैठकीने अधिकाऱ्यांना कळक संदेश दिला असून यातून प्रशासनात सकारात्मक बदल घडतील अशी आशा फुलंब्रीतील जनतेला आहे। लोकसंचारी साधन केंद्र यांच्या अंतर्गत गट झालेले त्या गटाला इन्स्ट्रुमेंट जो टपऱ्या मिळाल्या होत्या। टपऱ्या अंतर्गत यांनी काय केलेले 50,000 रुपये 1,65,000 रुपये हे अनुदान आलेले आहे बचत गटाला। तर त्यांनी कर्मचाऱ्यांनी काय केलेले 50,000 रुपये हे महिलांकडून घेतलेले आणि त्याच्यामध्ये विधवा, परित्यक्त्या या महिला सामील केलेले। तर याच्यासाठी आम्हाला हेच म्हणायचं आहे की विधवा महिलांकडून हे पैसे का उकळले जातात आणि यांच्याकडून हे म्हणजे हे काम का होतं। माझं नाव शोभा इंगळे। गाड्या भरून कोणत्या राजकीय पक्षाचं असं वेगळे घेऊन जातात। हे सगळा कार्यक्रम हा त्यांच्यासाठी राजकीय लोकांचा। या लोकांना कर्ज कमी आणि यांचे जलपाटी जास्त। गाड्या येतात, सरळ गाड्या बसवतात, अधिकाऱ्यांचं प्रेशर राहतं ग्रामपंचायतीत गाडी लावा म्हणून सांगतात। आता तर यावेळेस सरकारी गाड्या लावून दिल्या आणि कोणत्या बायका बसवतात बचत गटावर। त्या विचारांना वाटतं काहीतरी भेटणार आहे, तिथं तुकडा पण भेटत नाही, बिना खाल्ल्याची घरी अंगणवाडीच्या बायकांचे ते झाले। हे कार्यक्रम सांगून सर हे राजकीय कार्यक्रमाला त्यांना घेऊन जातात, हे यांचे काम आहे। आमच्या शेतकऱ्याला तक्रार करतो की तुमच्याकडे जे ऑनलाईन कंपनी जाते शासनाला जाते। पहिले सर कंपनी म्हणजे शासनाचं पोर्टल आहे, कंपनीकडे जाते, नंतर आमच्या तालुक्याला बोलले म्हणजे कंपनीचे म्हणून रिजेक्ट करायचं, ऍक्सेप्ट करायचं असं सगळ्या कंपन्या नावल्या होता, सगळ्या शेतकऱ्याला विचारून किती वेळेवर पैसे मिळाले। एका शेतकऱ्याला सर 10 दिवस तक्रार करून झाली ही योजना पण जाऊन द्या शेतकरी असं नाही का तुम्ही तालुका प्रतिनिधी काम करता तुमच्या तालुक्यातून कमी जर विमा जर गेला शासनात तुम्हाला ज्यादा पाहिजे वाटतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण देश आणि दुनियेची कोणतीही बातमी मिस व्हायला नको। तर पाहत रहा फक्त DNA महाराष्ट्र।